मला आज माझ्या प्लांट्सची कटिंग करायची होती आणि सकाळपासून पाऊस हा कंटिन्यू चालू होता. कंटिन्यू. त्यामुळं कटिंग होते की नाही वाटत होतं. पण फायनली आकाश मोकळं झालेलं आहे आणि आता मी माझ्या प्लांटची कटिंग करू शकते निवांत. माझ्या प्लांट्सना कटिंगची फार गरज होती कारण यांच्या कळ्या वाळल्या होत्या. पुन्हा फांद्यासुद्धा खूप अशा कमकुवत झाल्या होत्या. त्यामुळं कटिंगची गरज यांना होतीच. खूप दिवस झालं मी विचार करत होते. तर फायनली आज तो दिवस आलेला आहे. माझ्याकडे गार्डनिंगसाठी जी कात्री वापरतात ना, मोठी असते ती, ज्यांना भरभर भरभर फांद्या कट होतात, ती कात्री नाही आहे. माझ्याकडे छोटीशी कात्री आहे. त्यानेच मी छोट्या छोट्या फांद्या अशा कट करत असते. मी मोठ्या फांद्या याने कट करायला जात नाही कारण मोठ्या फांद्या जर याने कट केल्या ना तर ही कात्री बोथड होऊ शकते. त्यासाठी मी छोट्या फांद्या कट करत जाते. आणि सुरुवातीला ना मी जेव्हा पोर्तुलिका लावले होते तेव्हा मला असं जाणवून आलं की नवीन होते तेव्हा याला फुलं भरपूर यायची. चांगलं हे हिरवं हिरवं बहरत होतं. पण नंतर ना काय वेगळंच होत होतं. वाढत जात होतं पण याला फुलं येत नव्हती. पानं हिरवी कमी होत होती. मग बाकीच्या यूट्यूबर्सचं जेव्हा मी पाहिलं ना तेव्हा मला समजलं की या झाडांना कटिंगची फार गरज असते. आणि मग तेव्हापासून मी माझ्या झाडांना कटिंग करायला सुरुवात केली. आता बरेच दिवस जरा कटिंग करायचं म्हणत होते पण पाऊस होता, माझी तब्येतही ठीक नव्हती आणि त्यात MPSCची एक्झाम पाठीमागे होती तेव्हाही काही झालं नाही. मग आता फायनली ही कटिंग करायला घेतलेली आहे मी. आणि आपण जेवढं कटिंग करेल तेवढी जुनी पाने निघून जातात आणि नवीन पाने याला येतात आणि चांगली फुलेही येतात आणि त्यानंतर याला चांगला बहर येतो. त्यामुळं कटिंग करणे हे गरजेचं असतं. मला सगळे म्हणतात की तू MPSC करतेस ना, मग तुला या गोष्टींसाठी कुठून टाईम मिळतो? तर मी म्हणते MPSC करणं ही माझी गरज आहे आणि हे गार्डनिंग करणं, पेंटिंग करणं या सगळ्या माझ्या हॉबी आहेत. आणि हॉबी एन्जॉय करणं हा काय गुन्हा नाही आहे. त्यामुळं मी हे करत असते. आणि कुठंतरी विरंगुळा पाहिजे ना, कंटिन्यू अभ्यास तर किती करणार आपण. आणि या प्लांट्सकडून ना आपल्याला शिकण्यासारखं पण आहे. असं म्हणतात ना की जसं आपण जुन्या गोष्टी सोडू तसं आपलं जीवनात नव्या गोष्टी घडत जातात आणि आपलं आयुष्य बदलत जातं. अगदी प्लांट्सचं तसंच आहे ना की आपण जुन्या फांद्यांच्या कापत जातो, कटिंग करत जातो. तशा याला नवीन पालवी फुटते आणि फुलंही भरपूर लागतात, बहरतं. म्हणजे शेवटी चांगलंच होतं कटिंग केल्यामुळं. मलाही अगदी आधी असं वाटायचं की कटिंग करताना माझ्या जीवावर यायचं कारण असं वाटायचं की आपण ह्या झाडांना यांनासुद्धा जीव असतो ना. मग असं वाटायचं की या झाडांना आपण इजा करतोय, यांचे हात कापतोय असं वाटायचं. मला कटिंग करताना फार असा त्रास होत होता. पण नंतर कळालं की कटिंग करणं गरजेचं आहे. त्याशिवाय झाडांना नवीन पालवी फुटत नाही आणि झाडं चांगली होत नाहीत. तर अशा या व्हिडिओसाठी हा माझा एक प्रयत्न होता. तर अशा व्हिडिओजसाठी माझं पेज तुम्ही नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा प्लीज. कारण मी एक न्यू यूट्यूबर आहे आणि मला काही म्हणजे आयडिया सुचवायच्या असल्या पोर्तुलिकाच्या प्लांटची काळजी कशी घ्यावी यासाठीही तुम्ही मला कमेंट करू शकता. सबस्क्राईब करा, लाईक करा नक्की. फायनली माझी कटिंगही होत आलेली आहे आणि आता थोड्या दिवसांनी पाहूया की हे कितपत बहरतं आणि कितपत त्याला छान छान फुले येतात. फायनली आय हॅव डन माय वर्क आणि आता खूप चांगलं वाटत आहे. आता रिझल्ट पाहूया थोड्या दिवसांनी की कसं. तर हे इतकं सारं कटिंग झालेलं आहे, जीवावर येते पण गरजेचं आहे, ते करावंच लागतं.